नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। मी तुळजा भवानी स्टेडियमवर सतत सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत एक्सरसाइज करतो। ज्या पद्धतीने मला जमतंय त्या पद्धतीने रेग्युलर मी एक्सरसाइज करतो। खोऱ्यानं ही जमीन खोदणे, ही तालीम खोदणे, ही माती भुसभुशीत करणे, आपली टचिंग करणे, चांगल्या पद्धतीचे जोर काढणे, जे जे आयटम मला जमतात पद्धतीचा व्यायाम हे प्रत्येक माणसाला गरजेचं आहे। आणि मी तर म्हणतो तरुण पिढीनं हे एक्सरसाइज रेग्युलर करावे। मावा, गुटखा, तंबाखू, दारू, बाई, बाटली, बिर्याणीची ताटली या सगळ्या गोष्टी परवानी कमी केल्या पाहिजेत। बिर्याणी खावा, मटण खावा, चांगल्या पद्धतीनं राहावा, शरीर मजबूत करा, हे खरं, पण व्यायाम करू नका, एक्सरसाइज करा। हे टचिंग बघा, मला जी जेवढी माझ्या वयामानाप्रमाणे हे टचिंग आहे। करा, चांगल्या पद्धतीनं व्यायाम करण्याचा प्रयत्न करा। हे हळू काढा, असं बांधा। इथल्या नसा ज्या आहेत ते टाईट होऊ शकतात। सेम असं बसायचा प्रयत्न करा, सारखा असा बसायचा प्रयत्न करा चांगल्या पद्धतीनं। हे पूर्ण शिरा जे आहेत ती शिरा चांगल्या पद्धतीनं नरम होऊ शकतात। हे छोटे छोटे व्यायाम करा। हे व्यायाम महत्त्वाचा मुद्दा, हे जी टचिंग आहे ही टचिंग अशी करा। बघा जमतंय का बघा, प्रयत्न करा, सरावानं करा, नियमित करा, तर होतं। आता बघा, हे जे पाय आहेत हे पाय पूर्ण जाऊ द्या खाली। हे करा, हे पाय जे आहेत ते पाय असे करा। बघा जमतंय का, प्रयत्न तर करा। मला जेवढं जमतंय तेवढं मी तर सांगत आहे, तुम्हाला किती करायचे तुम्ही ठरवा। जर बसा असं, जेवढे शरीराचे अवयव मोकळे राहतील तेवढे शरीर चांगल्या पद्धतीनं आपल्याला साथ देईल। आपल्या शरीराला जर आपण त्रास नाही दिला गेला तर ज्या प्रकारे गाडीला आपण ऑइल जर नाही केलं तर 10-15 दिवसानं ते गाडी कुटकुट वाजते, म्हणजे गाडीची चेन खराब होते, इंजिन खराब होते। तशाच पद्धतीनं आपल्या शरीराला एक्सरसाइज जर नसेल, व्यायाम नसेल तर 100% आपल्या शरीरात पोट दुखणे, कुठेतरी चमकणे, संडास वेळेवर न होणे। मी म्हणे ज्याची संडास साफ आहे, अवघ्या 5 मिनिटामध्ये संडास होते, त्याच्या शरीराला कसलाही आजार नाही, हे लक्षात ठेवायचं। म्हणून संडास साफ होण्यासाठी आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। आता हे झाला आयटम। आता दुसरा एक आयटम आहे बघा, आता हे आयटम आहे, मला जे जमतं त्या पद्धतीनं मी करतोय।
हे आयटम त्या गुडघ्यातल्या शिरा ज्या आहेत ती लूज राहतात, गुडघ्याचा आजार होणार नाही आणि इथल्या जी शिरा आहेत हे सुद्धा लवचिक राहतात. त्याच्यामुळं हे आयटम करणं गरजेचं आहे. हे बघा, हे आयटम आहेत. अजून एक आयटम आहे, म्हणजे मी जेवढे व्यायाम करतो तेवढे आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे. अजून बरेचसे आहेत. हे बघा, असं धरा. हे आयटम गरजेचे आहेत. हे तर मग हे साधे आहेत. ही 100 मारा पोटाचा व्यायाम होत आहे. बाकीच्या छोट्या छोट्या मग हे डिप्स आहेत. हे डिप्स तर हे साधं आहे, हे पण रेग्युलर करणं गरजेचं आहे. आणि हे साधं जरी असलं तरी फार हे दंड मजबूत करण्यासाठी, हे पंजे हे वजन सहन करण्यासाठी गरजेचं आहे. हे 100 मारा, 10 न मारा, 5 न मारा, 20 न मारा, पण 100 मारा. हे आणि सतत असंच बसायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं हे जे आहे या शिरा आपल्या लूज होतात. सतत हे जोर काढा, हे आयटम करा. इकडली चरबी चांगली राहते. खरं म्हणलं तर आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे पीटीचे व्यायाम. हे पीटीचे व्यायाम हे साधे वाटतात, पण हे 25-25चा एक आयटम करा. ही जी बाजू आहे ही बाजू खंबीरपणानं मजबूत राहते. हे आयटम हे 25 मारा. हे मारा 25. हे मारा 25 आणि हे असे 25 मारा. हे चरबी तयार करणे आणि चरबी नष्ट करणे. आता चरबी तयार कशामुळे होते तर आपल्या खाद्यामुळे. आपण तेलकट खातो, आपण भजे खातो, आपण हे हॉटेलमधलं खाणं टाळलं पाहिजे. जेवणामध्ये, प्रत्येक जेवणामध्ये दूध असणं गरजेचं आहे. किमान 1 भाकरी दुधामध्ये. माझा आहार रेग्युलर चुरून दुधामध्ये भाकरी, रेग्युलर 1 भाकर, तर 3 टाईम. आणि मग भाजीपाला, मटण, मच्छी, वजडी फार महत्त्वाची. कारण वजडीमुळं शरीरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे प्रोटीन तयार होते. आमच्या मित्रावाला वजडी म्हणलं की आमचे व्यायाम करणारे मित्र जिव्हाळ्याला लाटतात. वजडी म्हणजे जिगरी का? हा जिगरी. तर बकरीची जिगरी घरी आणा, हॉटेलमध्ये जाऊ नका. घरी आणा, स्वच्छ धुवा आणि चांगला फ्राय, चांगली उक्कड करून खावा. हाडकाचा प्रश्न नाही. फर्स्ट क्लास जेवण करायचं. व्यसन करू नका. दारू आयुष्यात पिऊ नका. दारूमुळं अटॅकचे प्रमाण वाढेल. दारू, गांजा, सिगारेट, बिडी, गुटखा एवढा धोकादायक आहे. त्या गुटख्यावर लिहिले की जबडे खराब झालेले, कॅन्सर झालेला. सिगरेटवर लिहिले तरी सुद्धा आपण मूर्खावणे माहीत असून सुद्धा माणिकचंद खातो, गुटखा खातो. कोणचे गुटखे आहेत माहीत नाही. सिगारेट कोणचे आहेत ते पण माहीत नाही.
सुपारी खाऊ नका, सुपारीने टोटरा बसतो, जीभ जड येते, सुपारी खाऊ नका, असल्या कसल्याच गोष्टी व्यसनाधीन करू नका. दारू, गांजा, बिडी, काडी, मटेरियल हे सगळं बंद करा, खायला चालू करा. दूध, भाकर, भाजी बसायचा प्रयत्न करा. असं तर हे आज मला जेवढे जमतात तेवढे आयटम मी पूर्ण तुम्हाला दाखवलेले नाही. जेवढे इथं तालमीत करतो मी, इथं रनिंग करतो. 500 मीटरचा ग्राउंड आहे. 15 राऊंड रेग्युलर मारतो. 22 राऊंड मारण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न आहे. कधी 15, कधी 22. आणि हे पळत बरा, हे चालत पळत जेवढं जमल तेवढं माझ्या वयानुसार. पण मला वय जाणवत नाही अजून, म्हातारपण मला काही कळत नाही. पण 100% शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते एक्झरसाईजनं. आणि एक्झरसाईजमुळं माणसाच्या शरीरामध्ये पॉवर निर्माण होते. भूक लागत नाही 12 वाजेपर्यंत तिथं जर व्यायाम करायचा. आणि घरी बसलं की 9ला 8ला तर जेवण लागते. घरी बसायचंच नाही, स्टेडियमवर यायचं. 12 वाजेपर्यंत भूक लागत नाही. म्हणण्याचा उद्देश आहे की एक्झरसाईजनं शरीर मजबूत होत आहे, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, पॉवर येते आणि ती कंटिन्यू टिकून राहते. म्हणून तरुण पिढीला विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा, व्यायामाकडे वळा आणि शरीर तंदुरुस्त ठेवा. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.